राजमाता जिजाऊ स्मारक रांजणगाव शेनपुंजी येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी। रांजणगाव शेनपुंजी येथे राजमाता जिजाऊ प्रांगणात जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ बालक मंदिर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या प्रसंगी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, सरपंच भरत पाटील गरड, अनिसभाई शेख, राजू वगर, कुणाल ठाकूर, महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सुभाष सोनवणे, माजी सरपंच प्रभाकर भाऊ मालकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेठ लोहकरे, शशिकांत नरवाडे यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपसरपंच भीमराव कीर्तीकर, ग्रामपंचायत सदस्य दीपकभाई सदावर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य माधव पाटील कावरखे यांनी विशेष सहकार्य केले। राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर मांडण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे व आपल्या रांजणगाव मध्ये प्रथमच साजरी झालेली आहे। तसेच आपल्या सोबत पंचायत समिती माजी जिल्हा परिषद आपले मेंबर आहेत दीपक भाऊ बडे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। भाऊ, काय सांगाल आज? सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मासाहेब आऊ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन देतो की त्यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी अज्ञात शिवभक्तांनी रांजणगाव फाटा या परिसरामध्ये मासाहेब जिजाऊ यांचं स्मारक या ठिकाणी उभारलं आणि आज जयंतीनिमित्त परिसरातील हजारो भाविक या ठिकाणी येऊन मासाहेब आऊ जिजाऊ यांचं या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या स्मारकाचं पूजन या ठिकाणी करताना दिसत आहेत। या परिसरामध्ये वाळूज महानगर असेल, रांजणगाव, शेनपुंजी, जोगेश्वरी, घाणेगाव या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी स्मारक नव्हतं आणि ते स्मारक उभारण्याचं काम या ठिकाणी अज्ञात शिवभक्तांनी केलं। मी त्या सर्व शिवभक्तांचं मनपूर्वक स्वागत करील, धन्यवाद व्यक्त करील आणि MIDC प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी या स्मारकासाठी सहकार्य करावं। इथं मोठ्या प्रमाणाचं गड्ड आहे, तर MIDC ने स्वतः या स्मारक सुशोभीकरणासाठी निधीची तरतूद करावी। वरती तिथे हायटेन्शन आहे आणि युटिलिटी एरिया आहे, परंतु या स्मारक हा खाली असणार आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठले अवैध धंदे, दारू, जुगार, मटका हे चालणार नाही आणि पवित्र असं स्मारक या ठिकाणी झाल्यामुळं परिसरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल, तयार होईल। त्या अनुषंगाने MIDC प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी सहकार्य करावं आणि या ठिकाणी गार्डन व इतर सगळे ज्या काही अत्याधुनिक सुविधा आहेत, मग ती पाण्याची व्यवस्था असेल किंवा लहान मुलांना काही छोट्याशा खेळण्या असतील, तर या परिसरातून सहपरिवार आपल्या आऊ जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी बागडण्याची सुंदर अशी व्यवस्था MIDC प्रशासनाने करून द्यावी। तसेच आपल्या सोबत गरडा पाटील सुद्धा आहेत। आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने जे शिवभक्तांना ह्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण केलं, त्यांच्या खूप प्रथम मी आभार त्यांचे व्यक्त करतो आणि या ठिकाणी आऊसाहेबाचं दर्शन घेण्यासाठी आज या परिसरामध्ये MIDC असेल, रांजणगाव असेल, या परिसरातले सर्व भक्ताला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि आज खरोखर MIDC ची जागा असल्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली, त्याच्या माध्यमातून प्रशासनानं पण आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे, त्यांचे खूप खूप आभार मानतो आपण आणि जयंती निमित्ताने आपल्याला सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज शिवभक्त असताना आपण यांच्या पूर्ण ताकदीने यांच्या पाठीमागे उभं राहणार का? हो, निश्चित राहणार सर्व भक्त। तसेच आपल्या सोबत अनिसभाई सुद्धा आहेत। भाई, काय सांगणार? आज आपल्या रांजणगाव मध्ये प्रथमच जयंती साजरा होत आहे व दिवस झाले अज्ञात शिवभक्तांनी ही मूर्तीची स्थापना केलेली आहे, आपण काय सांगू शकतो? सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय। कारण की ज्या माताने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दाम्पत्याला जन्म दिलं आणि त्यांना प्रेरित केलं, असंच आपल्या रांजणगाव मध्ये प्रत्येक मातेने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हे प्रेरणा दिलेले पाहिजे।
आणि सर्वात पहिली गोष्ट जय जिजाऊ जय माता. कारण की ही जयंती ही आज आपल्या इथं ज्या शिवभक्तांना जे इथं स्थापन केली, मी त्यांचे सर्वात पहिलं आभार मानतो. आणि असंच ह्या इथलं प्रशासनानं आपल्याला हे वेळोवेळी आपल्याला हे दिलेले आहे आणि प्राधान्य केलेलं आहे. आणि आज पुढं गरड अण्णासारख्या माणसांना किंवा दीपक भाऊ बडे यांच्या माध्यमातून पुढं काहीतरी यांच्या पंचायत समिती मेंबर असून यांना कुठतरी आपल्याला या जिजाऊ मातासाठी काहीतरी करायला पाहिजे. बस एवढंच मी बोलतो आणि धन्यवाद. 18 प्रगत 18 प्रगत त्यांनी काम जातीसाठी केलं. त्यांना काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यावर अभिमान मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना घडवलं ती जिजाऊ माता यांची आज जयंती होती. आम्हाला खूप अभिनंदन आहे. आपण पाहत होता हिंदू न्यूज. या ठिकाणी रांजणगाव शेणपुंजी येथे प्रथमच जयंती साजरी झालेली आहे व सर्व समाज बांधव व सर्व पक्षीय नेते एकत्र करून ही जयंती साजरी करत आहेत. मी छत्रपती संभाजीनगर अक्षय ढोले.